मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या बार्शीत होणारी नियोजित प्रचार सभा रद्द। माजी आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती। अजित पवारांच्या निधनामुळे सभा रद्द करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पूर्वनियोजित बैठक सोमवारी होणार। मुंबईतील मनसेचे 52 उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार। पराभव तसंच इतर बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती। मीरा भाईंदर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून नावं जाहीर। नरेंद्र मेहतांच्या वहिनी डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होणार, तर उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव फायनल। मंत्री छगन भुजबळांनी घेतली पिंकी मालीच्या कुटुंबियांची भेट। अजित पवारांच्या विमान अपघातात पिंकी मालीनंही जीव गमावला होता। अमरावतीतील शुक्रवार बाजार परिसरात महापालिकेची धडक कारवाई। अनधिकृत मांस विक्री तसंच अतिक्रमण हटवून केली वाहतूक व्यवस्था सुरळीत। वाहतूक कोंडीबाबत वारंवार तक्रारी येत असल्यानं पालिकेची कारवाई। नाशिक जिल्ह्यात शिरसगाव वज्रेश्वरी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त गोंदे गावात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार। या थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो बैलगाडा प्रेमींची उपस्थिती। राज्यातील नामवंत बैलगाडा मालकांचा स्पर्धेत सहभाग। वाशिम बाजार समितीत तुरीला हंगामातील उच्चांक दर। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीच्या उत्पन्नात घट झाली होती, त्यामुळे यंदा तुरीला 8,800चा भाव मिळाल्याची माहिती। तसंच किमान दर 8,050 इतका भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। ठाण्यानजीकच्या मुंब्र्यातून 3 महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण। 1600 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 2 जणांना पोलिसांकडून अटक। मुंब्रा पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका करून केलं आईच्या स्वाधीन। शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा। IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा अब्रू नुकसानीचा दावा फेटाळला। वेब सिरीजमध्ये एका दृश्यात आपली प्रतिमा मलिन केल्याचा होता दावा। दृश्य काढून टाकण्याची आणि 2 कोटींच्या नुकसान भरपाईची केली होती मागणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।